बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे पारंपरिक पद्धतीचं आमचं लोणचं आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे आमचं गावरान आंब्याचं झाड आहे, त्याला भरपूर अशा कैऱ्या लागलेल्या असते आणि लोणचे घालण्यासाठी स्पेशल गावरान कैरीचा वापर करतो. गावरान कैरी खुडीच्या साह्याने तोडून आणलेल्या आहे आणि अर्धा ते 1 तास पाण्यात भिजत ठेवल्या. आता त्याची वरची जी साल आहे ज्यातून चीक निघतो ते कट करून घ्यायचं आणि आम्ही कैऱ्या फोडण्यासाठी इथे आडकित्त्याचा वापर करतो. कैरीची वरचं चीक निघणं ते काढून टाकले आहे. आडकित्त्याच्या साह्याने इथे 4 फोडी करून घ्यायच्या आणि त्यातलं जे आतलं बी आहे ते काढून टाकायचं. अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या इथे फोडून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता एका टोकरीमध्ये सगळ्या कैऱ्या फोडलेल्या आहे. तर आता आपण लोणचे घालण्याची तयारी करूया. त्यासाठी साहित्य काय लागतं तर ते बघूया आपण. तर इथे लागतं आहे जाड मीठ, बेडेकरचा लोणचे मसाला, लाल तिखट, हिंग आणि ही आहे मोहरीची डाळ. आता एका टोकरीमध्ये फोडलेल्या कैऱ्या घेतलेल्या आहे. त्यामध्ये बेडेकरचा हा लोणचे मसाला आपण घातला आहे. तुम्ही कोणतेही लोणचे मसाला यूज करू शकता. आम्ही बेडेकरचा करतो. आता त्यामध्ये घातलेला आहे हे हिंग. हिंगाने वास खूप छान येतो, त्यामुळे इथे हिंग घातलेला आहे. त्यानंतर घातलेला आहे त्यात मोहरीची डाळ. ही मोहरीची डाळ बाजारात सहज अवेलेबल आहे. त्यानंतर आपण जाड मीठ घालणार आहोत. तर जाड मिठामुळे आपली जी कैरी आहे त्याला पाणी सुटतं. इथे पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आणि आपली जी काही लोणचं आहे ते भरपूर काळ टिकतं. आता इथे एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे हळद आपण ॲड केलेली आहे. त्यामध्ये हळद टाकून घेऊन छान एकत्र मिक्स करून घ्यायची. हे बघा एकत्र मिक्स करून घेतलेले आहे. आपले लोणचे नंतर मुरत चालते. आता बघू शकता तुम्ही 8 दिवसांनी 15 दिवसांनी याचा कलर बदलतो. हे लोणचे जर आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.